नमस्कार. रोटरी क्लबनं साहित्य संमेलनाची परंपरा सुरू केली याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे. आणि या साहित्य संमेलनामध्ये रोटरीने प्रवीण दवणे सरांची मुलाखत घेण्याचं भाग्य माझ्याकडे सोपवलं, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. प्रवीण दवणे सरांविषयी आता आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. ते गीतकार आहेत, लेखक आहेत, कवी आहेत, म्हणजे बहुआयामी असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि आज आपण ते उलगडण्याचा, त्यांचा प्रवास जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दवणे सर, मी प्रथमतः आपलं स्वागत करतो. नमस्ते. लहानपणापासूनच आपल्याला वाचन आणि लेखनाची आवड होती, पण वाचनाचे संस्कार नेमके तुमच्यावर कसे झाले आणि त्यातून लेखन प्रपंच कसा सुचला याविषयी तुम्ही सांगावं अशी विनंती करतो. नमस्कार मित्र. शाळेमध्ये ना एक निळी ट्रंक असलेली लायब्ररी होती विनोदजी. म्हणजे ऑफ तास ऑन व्हायचा तो त्या ट्रंकेमुळे. ऑफ तास म्हणजे मुलांना बाहेर सोडून देणं असं नव्हतं. तर त्या ट्रंकेत शिपाई दादा 50-60 पुस्तकं आणायचे आणि मग क्रमाक्रमाने ती पुस्तकं वाटली जायची. ती पुस्तकं म्हणजे नुसती केवळ मुलांना द्यायची कुठली तरी पुस्तकं नसायची. शाळेतल्या ग्रंथपालांनी निवडलेली त्या काळापर्यंतची महत्त्वाची पुस्तकं होती. त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचं माझी जन्मठेप होतं. अनेक अशी पुस्तकं होती. विश्राम बेडेकरांची पुस्तकं होती. अनेक कविता संग्रह होते आणि ती त्या ऑफ तासाला दिली जायची. मित्र हो, एका अर्थाने त्या शाळेच्या ग्रंथालयाने ही सुरुवात केली. आणखीन एक सांगेन की दर रविवारी साने गुरुजी कथामाला ही जे नाशिकमध्ये माझं जे बालपण गेलं तिथे ती कथामाला व्हायची. आणि माझे वडील सकाळी 10 वाजता मला त्या कथामालेमध्ये मला सायखेडकर नाट्यगृहाच्या त्या सभागृहात सोडायचे. आज या ठिकाणी मला सांगायला विनोद साहेब आवडेल की किती मोठी माणसं ती होती. मला नंतर कळलं त्यांच्या हातात सुरांच्या बिया होत्या, शब्दांच्या बिया होत्या. म्हणजे त्या साने गुरुजी कथामालेमध्ये एक सामान्य विद्यार्थी म्हणून जो मी आजही आहे, जे काही ऐकलं ना, त्या व्यक्तींची नावं जर ऐकलीत तर तुम्ही त्या व्यक्तींना मुजरा म्हणून टाळ्यांचा गजर कराल. त्या ठिकाणी साक्षात वसंत देसाई, अमर भूपाळीचे संगीतकार, त्यांनी कविता कशी वाचावी हे आम्हा मुलांकडून म्हणून घेतलं. आणि त्यांनी हात वर करा सांगितलं की कोणीतरी एखादा नमुना दाखवेल का. वसंत देसाई ज्यांनी पाहिले असतील त्यांना माहिती आहे की त्यांच्या व्यक्तिमत्वात कुठेही संगीतकाराचा कोवळेपणा नव्हता. असे बलदंड होते. आणि त्याचा आवाज असा, मी हात वर केला, म्हटलं मी दाखवतो. 5वी-6वीला असेल कदाचित. स्टेजवर गेलो मी असा 4 पायऱ्या दांड दांड चढत, मग काहीतरी कविता म्हणून दाखव. आणि मी सुरू केलं, टपटप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले. माईक दिसला की मोठ्याने बोलायचं सवय तेव्हापासून. टपटप पडती. वसंत देसाईंनी योग्य वेळी मला थांबवलं. बाळ, अरे प्राजक्ताची फुलं बरसतायत, सह्याद्रीचे कडे कोसळत नाही. हळुवार वाचायचं, एक एक शब्दाचा उच्चार हळुवार करायचा. बाळा, पुढली कविता म्हणून दाखव बघू हळुवार. मी सुरुवात केली हळुवार. खबरदार, जरा टाच मारून जाल पुढे चिंधड्या, एवढं तुम्ही राई राई एवढ्या. वसंत देसाईंनी दुसऱ्यांदा कपाळावर हात. अरे हे शौर्य गीत आहे, धैर्य गीत आहे,
सावळ्या तांडेलांनी ओळखलेलं नाहीये की समोर साक्षात शिवराय आहेत. खबरदार शब्द कसा पाहिजे, मेहनतून उसळल्यासारखा पाहिजे असा. असा कशी म्हणायची कविता अशी, पुढली म्हणून दाखव बघू. मी लक्षात ठेवलं होतं की असे शब्द पाहिजेत उसळण्यासाठी. मी सुरुवात केली, बा नी जगडे लढीवाळा. अरे थांब, हे अंगाई गीत आहे. असं अंगाई गीत म्हणलं तर बाळ झोपण्याच्या ऐवजी जागा होईल. ओवाडा वाटतोय. सांगायची गंमत ही मित्रांनो, आज जी गंमत वाटते त्या गमतीत किती गांभीर्य होतं ना, ते आज आपल्या साक्षीनं कळतंय. असे वसंत देसाई. आपण मला सलामीलाच जे कुतूहल छेडलंय, काय असतं माहितीये का, त्यावेळी मी 4 पायऱ्या धावत धावत चढलो. उन्हाळ होतो, 5वी 6वीत असेल. आयुष्यात नंतर मला कळलं प्रत्येक पायरी ओलांडायला 15 वर्ष लागतात. दिसतं तसं नाहीये, लोकांना फार सहज वाटतं. त्याच कथामालेत कविवर्य बोरकर ऐकले. म्हणजे नुसतं बोरकर कसे ऐकले आणि त्यांना पाहिल्यावर काय वाटलं, याच्यावर सुद्धा माझा एक कार्यक्रम होऊ शकतो की जो आज मी करणार नाही. पण त्यांच्याबद्दल एक ओढ, आदर आणि आकर्षण वाटलं. याचं कारण 8-10 दिवसापूर्वी शाळेत दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती ही बोरकरांची कविता मराठीच्या बाईंनी रुजवली होती. मित्र हो, माझं भाग्य हे की त्यावेळीची पाठ्यपुस्तकं ही नुसती पाठ्यपुस्तकं नव्हती, ती जीवन पुस्तकं होती. केवळ पाठीवर न्यायची पुस्तकं म्हणून पाठ्यपुस्तकं, हे रूप त्याला आलेलं नव्हतं. काय सांगणार मी आदरणीय विनोदजी, अनुक्रमणिका आजही मला आठवते. 5वी 6वी 7वी 8वी 9वी आजही आठवते. एखाद्या विख्यात जड जवाहिरेची खुललेली अशी एक रत्नपेठ असावी आणि निळ्या मखमलीवर मोती सांडावेत, अशी साहित्यिक आणि कवींची नावं, अशी नावं होती हो. आज केवळ ती अनुक्रमणिका आठवताना माझ्या शरीरातल्या नीला आणि रोहिणी थरथरतायत आणि कंप पावतायत. नीला आणि रोहिणीच्या पण कुसुमाग्रज आणि बोरकर वाहिन्या होत आहेत. हे या साहित्याने दिलं. धन्यवाद. सर, तुम्ही आता म्हणला की एक एक गोष्ट रुजायला 15-15 वर्षाचा काळ जावा लागतो. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही लेखन करत होता आणि पाठवत होता कुठं कुठं, त्यावेळेस ते साभार परत यायचं. वडिलांनी तुम्हाला सल्ला दिला की लिहित राहा. मग तुम्ही नाउमेद झाल्यानंतर वडिलांच्या सल्ल्यानं तुम्हाला उमेद दिली का वाचनानं तुम्हाला उमेद दिली की अजून चांगलं लिहिलं पाहिजे, अजून चांगलं लिहिलं पाहिजे? गंमत म्हणजे आता तिथे पुण्यामध्ये सांगायला हरकत नाही, कारण इथे मी फार मनाने मोकळं होतो खूप, की जेव्हा कविता परत यायची ना त्या 8वी 9वीच्या वयात, तिथे वर लिहिलेलं असायचं सा टिंब प टिंब साप. तो साप बरेच दिवस मागे लागला होता. मी विचारलं की साप म्हणजे काय. वडील म्हणाले की साभार परत. मी किती भाबडा आणि बावळट असेन तर मी तरी पण 4-5 महिने त्या अंकाची वाट पाहायचो. आभारासहित परत केले ना, म्हणजे बहुधा येणार, नाही तर आभार कशाला मानले असते. हे एक वेडेपण होतं. नंतर त्यातलं तथ्य कळलं. पुढे माझ्या असं लक्षात आलं की संपादक इतके विचक्षण आणि खरंच संपादक होते. त्यांनी माझ्या अगदी योग्य कविता योग्य वेळी परत पाठवल्या. त्यांचे मी आभार मानतो. छापल्या नाहीत, कारण आज मला कळतं आणि तेव्हाही कळलं की आपल्याला त्यावेळेला जे बरं वाटतं ते जरा पुढे गेल्यानंतर आपल्या 25 वर्षापूर्वीच्या जुन्या छायाचित्रासारखं वाटतं, कृष्णधवल रंगाच्या. आपण जे काही पुस्तकातले तपशील योग्य निवडून जे विचारलंय, की एकदा काय झालं की मासिकातली कथा परत आली, ती माझ्या दृष्टीने बरी होती. तर डोळ्यात पाणी आलं. वडील म्हणाले की काय झालं. म्हटलं अहो काय करायचं, किती वेळा कथा परत परत छापून केव्हा येणार. माझ्या वडिलांचं उत्तर, ते म्हणाले
एक कथा परत येईपर्यंत 10 कथा पोस्टात पडल्या पाहिजे. याचा अर्थ त्यांनी कसंही आणि केव्हाही आणि खूप लिहावं म्हणून नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं असेल नकळत, लेखनाचा सुद्धा रियाज पाहिजे, तर सूर गवसतो. आणि मला असं वाटतं की खरंच लगेच काही गोष्टी मिळू नयेत. थोडंसं विषयांतर मी तुमच्या परवानगीने करतो. ॲडव्होकेट साहेब असल्यामुळे भीती वाटते, कोर्टात थांबल्यासारखं वाटतं. पण तरी मी ऍडव्होकेट नाही, पत्रकार. पत्रकारात म्हणजे तर आणखीनच घाबरायला पाहिजे. पण प्रेमळ दिसताय, हा नुसताच विनोद नाही, मला पण सांगतो. मी तुम्हाला तेच समजतोय, आतापर्यंत माहिती नाही. असो मित्र, गंगाधर गाडगे यांना एकदा मी अशा त्या 20-22च्या वयात मी त्यांना विचारलं, तुम्ही जर मासिक काढलं तर नव्या लेखकांना प्रोत्साहन म्हणून त्यांच्या लेखनाला स्थान द्याल की नाही, छापाल की नाही? गाडगिडी शैलीत ते म्हणाले, जाड भिंगाच्या चष्म्यातून अजिबात नाही, मी नव्या लेखकांना अजिबात प्रोत्साहन देणार नाही. इतकं खटकलं मला ते. असं कसं म्हणू शकतो एक प्रतिष्ठित लेखक? नंतर मी त्यांच्या घरी गेलो आणि विचारलं की तुम्हाला, मला पटलं नाही गाडगिळ सर. तेव्हा त्यांनी मी जे समजावून सांगितलं, मी त्यांचं कसदार साहित्य ते असेल तरच छापीन, केवळ नवेपण आणि नवोदित असणं ही पात्रता नाही आहे. नवं म्हणून नाही छापणार, लिहून घेईन, काम करून घेईन, अभ्यास करून घेईन. तुम्ही मला सांगा, आयुष्याच्या वळणावर कधी गंगाधर गाडगीळ, कधी पु ल, कधी बोरकर, कधी कुसुमाग्रज, बघा तुम्ही, ही माणसं मिळणं, समजू शकता आपण हे भाग्य. आज जो प्रवीण दवणे बोलतोय, इतका असा पुढचा वेळ होऊनही तुम्ही जे इथे उपस्थित आहात याचं कारण मी नाही आहे, मागे अदृश्यरित्या साहित्याचे वटवृक्ष आहेत. धन्यवाद सर. 35 वर्ष तुम्ही अध्यापन केलं ठाण्यामध्ये. ठाण्यात का? तर ह्या अध्यापनाचा जो काळ होता, त्यावेळेचं सांस्कृतिक वातावरण तिथलं, महाराष्ट्रातलं, आणि आजचं सांस्कृतिक वातावरण, यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? म्हणजे वातावरण जे बदलत चाललंय, ती वाटचाल योग्य आहे का अयोग्य? आता ते आपण ठरवायचं योग्य की अयोग्य. याचं कारण अगदी सुरुवातीला म्हणजे मी 81-82 साली, त्याच्या आधी मी नाईट स्कूलला होतो, नाईट कॉलेजला, पण तो एक वेगळाच विषय आहे. त्यामुळे एकंदर मी 40 वर्ष अध्यापन केलं. परंतु विनोदजी, बोलण्यात जेव्हा संदर्भ यायचा माझ्या पुलंच्या पुस्तकाचा किंवा कुसुमाग्रजांच्या कवितेचा, 80 मुलांपैकी 15-20 तरी हात वर असायचे, ते वाचलंय म्हणून, की आम्ही वाचलंय. काय होतं की व्यक्त होताना तडजोड करावी लागत नसे. म्हणजे आता सोपं म्हणजे किती सोपं बोलायचं, सरपटच बोललं तरी वाटतं की हे खूप उंचावरून बोलतो. काय बोलायचं सोपं म्हणून? काही शब्दाला खरंच पर्याय नसतात हो. किंवा मी म्हणून सांगेन, शब्दाला पर्यायच नसतो, तोच शब्द तिथे असतो, तिथेच. पण आपण ते असे उगाच, म्हणजे मुलाला पचावं म्हणून दुधात पाणी घालावं ना, तसं अनेकदा शिकवताना व्हायला लागलं. नंतर मधला काळ असा आला की मुलं तेवढी वाचणारी नसली तरी ना विनोदजी ऐकणारी होती. की समजा मी शांताबाईंची किंवा पाडगावकरांची कविता वर्गात घेणार आहे किंवा सावरकरांची, तर प्रस्तावना मी करायचो आणि मी पुस्तकं घेऊन जायचो, छायाचित्र पण दाखवायचो. आमच्या ग्रंथपाल बाई मला म्हणायच्या, आज तुम्ही अमुक कवी शिकवले का हो? म्हटलं तुम्हाला कसं कळलं? 5व्या मजल्यावर लायब्ररी आहे आणि मी 1ल्या मजल्यावर शिकवत होतो, तुम्हाला कळलं कसं? इतका मोठ्याने बोललो का मी? ते म्हणायचं तसं नाही, तुम्ही वर्गात ज्या लेखकाविषयी बोलता त्या लेखकांची सगळी पुस्तकं घाईघाईने घेऊन जायला तो वर्ग येतो. आता केवळ रिकाम्या जागा भरा आणि भरलेल्या जागा गाळा, जोड्या लावा आणि फोडा, 3 पर्यायापैकी एका पर्यायावर खूण करा, अशा पद्धतीने जर 32 अधिक 3 करून 35 झाले तर तो कागदावर कदाचित उत्तीर्ण होईल, पण काळजावर नाही होणार. म्हणून मला वाटतं की
थोडंसं हे बदलतंय. आणि पुन्हा मी मगाशी जे बोललो ते आता पूर्ण न बोलता मी सूचकपणे सांगेन. याचं कारण ही जी पिढी आहे ती पिढी अमुक झाली असं माझं म्हणणं नाही. पुढे एकंदरच निष्ठांतर सुरू झालं. प्रत्येक व्यवसायातला स्वधर्म असतो. आपल्याला विशिष्ट लोकांचा आर्थिक भ्रष्टाचार कळतो, पण आपल्याला जे काम दिलंय ते काम तडफडून करणं, समर्पित भावनेनी पूजेच्या समर्पणाने करणं म्हणजे ती पूजा किंवा ते जगणं हे जर केलं नाही आणि आपण दरवेळेला अर्ध हृदयाने हाफ हार्टली कसं तरी केवळ पाटा टाकणारं अभ्यास न करता जर ते काम करत असू तर माझ्या दृष्टीनं तो सुद्धा भ्रष्टाचार आहे. आणि तोही वाढलेला दिसतोय. अभ्यास न करता बोलणं, कसंही विचारणं, श्रोत्यांना गृहीत धरणं हे कधीच मी आयुष्यात केलं नाही, करणारही नाही. मला असं वाटतं की तो जो बदल आहे तो दिसतोय. म्हणून शिक्षक आणि पालक यांनी पुन्हा एकदा आपल्या मनातली प्रगती पुस्तकं तपासली पाहिजेत. मुलांना जन्म दिल्यानंतर केवळ जन्म दिल्याचा आनंद नको, एका माणसाच्या उमलणाऱ्या मुलाला जन्म दिलाय याचा आनंद त्यांना मिळायला हवा. त्यासाठी साहित्य. धन्यवाद. सरांनी मुलाखत सुद्धा कशी घ्यावी आणि कसं शिकवावं हे सुद्धा सांगितलं, पण मी अभ्यास करून आलोय थोडा. मी संशय पण नव्हता घेतला. सरांच्या कविता म्हणजे माणिक मोती वेचून शब्द पेरावेत तशा कविता त्यांनी जन्माला घातल्या. माणिक मोत्यांसारखे शब्द त्यात त्यांनी वापरले. म्हणजे आपण जर बघितल्या सगळ्या त्यांच्या कविता किंवा त्यांची पुस्तकं, तर कविता तुम्हाला ह्या कशा सुचल्या? म्हणजे वेगवेगळे जी पुस्तकं आहेत तुमची कवितांची, ती वाचल्यानंतर असं धुंद होऊन जावं असं वाटतं. तर हे शब्द सुचण्याचं वय काय होतं किंवा कुठल्या काळामध्ये ते सुचल्या? अध्यापन करताना सुचल्या का शिकवताना सुचल्या? कशा? म्हणजे असं सुचण्याचं कॅलेंडर नसतं. त्याचं काही एक निर्णय सागर असं नाही की अमक्या दिवशी अमक्या तासाला. पण मी एक छोटा प्रसंग सांगतो. अगदी कदाचित मी तो अनेकदा सांगितला असेल, क्षमा करा मला. म्हणजे कवी आपण आहोत किंवा आपल्याकडे काहीतरी वेगळी शक्ती विधात्याने दिले हे कळण्याचा एक अरूप क्षण असतो, जो आपण काही असा मुद्दाम कुठे लिहून ठेवत नाही. मित्र हो, रस्त्यावरच्या एका चित्रकाराला पाहून त्यांनी चित्र काढले देवीचं. दोनच त्याच्याकडे रंगांच्या पेन्सिली आहेत, एक म्हणजे कोळसा आणि दुसरं म्हणजे विटकूर. आणि त्याने ट्रॅफिक जॅम केला म्हणून पोलिसांनी त्याला त्या काढलेली जी देवी होती चित्रातली तिथून त्याला ओढत नेलं. आत्ता इथे कला निर्माण झाली आणि आत्ता कलावंताला नेलं. हे दृश्य मी त्या वयात अनुभवलं. 6वी-7वीचं वय असेल. घरी आल्यानंतर एक वेगळी अस्वस्थता होती. अस्वस्थता सुद्धा विनोद साहेब अनेक प्रकारची असते. त्यातली एक निराळीच अस्वस्थता. हे काय झालं? आता एक उत्तम चित्र काढलं, भले रस्त्यावर काढलं असेल पण गरीब होता, पायात त्याच्या चपला नव्हत्या, पादत्राणं नव्हती. का असं झालं? चेहरा उतरला होता. आई आली म्हणाली, बरं नाही का? पण बहीण जरा खोडसाळ, धाकटी बहीण तशीच असते. ती म्हणाली, बहुतेक पेपर मिळाले असणार म्हणून चेहरा उतरलाय. पण रसिको हो, जे बहिणीला आणि आईला पण मी सांगू शकलो नाही ना, ते सांगण्यासाठी त्या जगन्नियंत्यांनी माझ्याकडे लेखणीचे ओठ पाठवले. आणि सरसर सरसर ओळी आल्या. चित्रकार तो गरीब बिचारा, ना आसरा ना निवारा, कोळशालाच करून खडू आणि विटकुरीला करून रंग, तो चित्र निर्मू लागला. खपाटीला गेलेले पोट, खोल गेलेले डोळे, तरी आपल्याच रंगात रंगून गेला. कलेसाठी कला की पोटासाठी कला असा प्रश्न मजला पडला. 25 पैसे टाकले तेथे तरी जीव हुरहुरू लागला. निर्मिली होती देवी मंगला, आपोआप पापण्या झुकल्या. तोच तेथे पोलीस आला, चित्रकारास घेऊन गेला. तेथे उरले फक्त चित्र. पिता नसलेल्या पुत्रासारखे गलबलून गेला जीव. त्या चित्राचीच आली कीव, त्या चित्राचीच आली कीव. आज ही कविता बाळबोध वाटेलही तुम्हाला, ती कदाचित नसेलही चांगली कविता,
पण ती लिहिल्यानंतर विनोदजी मला जे मन मोकळं वाटलं की अरे सापडलं काहीतरी. तर मला वाटतं ती माझ्या दृष्टीने माझ्या आयुष्यातली आद्य कविता. त्याच्या आधी झाली होती पण ही लक्षात राहिलेली. काहीतरी सापडलं, युरेका म्हणतात तसं काहीतरी मला आनंद वाटला आणि नंतर तो आनंद वाढतच गेला या क्षणापर्यंत. धन्यवाद. सर, कविता लेखनाची प्रेरणा कुठूनही मिळू शकते आता तुम्ही सांगितलं, पण कविता लेखन आणि गीत लेखन हे दोन्ही तुम्ही केलं, तर त्यामध्ये मूलभूत फरक काय असतो? आणि कविता लिहिणं सोपं का गीतं लिहिणं सोपं? आणि ज्याला कविता लिहिता येते त्यालाच गीतं लिहिता येतात असं म्हणतात, तर त्यामध्ये काय वास्तव आहे का? एक मी ते सांगेन मी की काय सोपं हे कसं काय मला काय कळत नाही. कारण जे काय ठरवणार कसं आपण अमुक सोपं. मला असं वाटतं की आतून रियाज केलेली एखादी व्यक्ती पटकन गाते आणि तारांगण सगळं ओढून आणते स्वराने. ते सोपं वाटतं का आपल्याला त्या क्षणात दिसणारी? किंवा कोणी असं म्हणत की लता दिदी एक ताण घ्यायचे इतके घ्यायचे, तुम्ही एवढं का घेता? सोपं आहे का ते तेवढं? त्या एका ताण्यामागे पूर्ण आयुष्य असतं, सुखदुःख असतं. त्यामुळे दोन्ही कलाकृती आहे. कुठलं सोपं अशा प्रकारचं काय म्हणतात त्याला की तो विचार करणंच मला खूप अवघड वाटतं. माझं भाग्य हे की कविता लिहिता लिहिता त्या कवितेमध्ये लय येत गेली. कारण मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आज वेळ कमी आहे, पण बोरकरांपासून कुसुमाग्रजी सगळी मंडळी, इंदिरा संत, आरती प्रभू, उशिरेगे या कवींच्या कविता ज्या रुजल्या. हो, वसंत बापट्यांच्या मुक्त छंदात पण छंद होता. डॉक्टर भीम कुलकर्णी चालला चालला लमाणांचा तांडा, एका गावाला एका गावाहून दुसऱ्या गावाला लय होती. मुक्त छंदातला छंद होता. त्यामुळे माझ्या मुक्त छंदातल्या कविता पण छंदोबद्ध झाल्या. त्यामुळे आपोआपच काहीही सोपं नसतं. एकच होतं की पुढे चित्रपट गीताच्या निमित्ताने जेव्हा मी माझा वावर सुरू केला तेव्हा ती कवितांची सोबत घेऊन मी गेलो. काही वेळेला मला फार दुःख व्हायचं की अरे आतमध्ये अभिजात कवितेची निरांजन आहे आणि मग आपल्याला इतकी तडजोड का करावी लागते? आपण हे काम करू नये का? काम सोडूनही द्यायला मी निघालो. पण मला प्रख्यात संगीतकार अशोक पत्कींनी एकदा सांगितलं की तुम्ही उत्तम कवी आहात, त्यामुळे साधं गीत सुद्धा तुम्ही कवी नसलेल्या गीतकारापेक्षा चांगलं लिहा. हे सोडून नाही चालणार. कवीनीच गीतं लिहिली पाहिजेत तर त्याच्यामध्ये काहीतरी आशय येईल. मित्र हो, त्यामुळे त्या गीतांच्या जगात पण मी कविता घेऊन आलो. त्यामुळे चित्रपट गीत हा आणखीन वेगळा विषय. पण भावगीत हा जो प्रकार आहे ते भावकाव्यच आहे. आज संपूर्ण 2 तास त्याच्यावर बोलता येईल, पण काही वेळा तर सुचलेल्या कविता संगीतकारांनी टिपल्या. आता उषाताई मंगेशकरांनी गायलेलं गाणं कदाचित तुम्ही ऐकलं असेल. गेले उडून रावे फांदी सहेल कावे, आता कळ्या फुलांनी सांगा कसे फुलावे. उलघाल जाणली मी कमळातल्या उन्हाची, उलघाल जाणली मी कमळातल्या उन्हाची, कोणासही कळेना हुरहुर चांदण्याची. ओढाळ पाखरा मी अजूनही किती झुरावे, गेले उडून रावे फांदी सहेल कावे. ही कविता म्हणून मी लिहिली. अनिल मोहिलेंच्या वाचनात ती आली आणि मग ती उषाताईंनी गायली. मला म्हणायचं आहे की कवितांची गाणी जी होतात त्यात एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. चित्रपटाच्या गीतांची आव्हानं आणखीन मोठी असतात, पण उत्तर त्यामुळे लांबेल म्हणून फक्त मी थांबेन. पण एकच इथे सांगेन सगळ्या रसिकांना, कलावंतांना, पत्रकार मित्रांना की एकच गोष्ट सोपी असते आणि ती सोपी गोष्ट म्हणजे काहीच न करणं, फक्त शेरेबाजी करणं. काहीही करायचं नाही आणि शेरेबाजी करणं. तिथे बसायचं की अरे यांच्या अंगणात एवढी फुलं फुलली, अरे रे केवढी फुलं फुकट जात आहेत. हे सोपं आहे. म्हणजे गोविंदाग्रजांनी चिंतातूर जंतू नावाची कविताच लिहिली आहे जंतूवर. ते जंतू असणं सोपं आहे,
पण कलेच्या क्षेत्रात काही नाही. समारोप करताना या उत्तराचा विनोदजी असं एक उदाहरण मी देतोय की तुम्ही म्हणाल की बस छान दिलं उदाहरण, कारण ते माझं नाही आहे. होय, एका निमित्ताने मी माझं भाग्य म्हणा, माझ्या अतिशय आवडत्या लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. तो विषय इथे नाही आहे, पण पुढे जाईन. जेव्हा दिल्लीला त्यांच्या घरी गेलो, इमरोज तिकडे होते, त्यांची चित्र मी पाहिली आणि रसीदी तिकीट या त्यांच्या आत्मकथेने मी वेडाच झालो आणि अजूनही वेळ गेलेलं नाही आहे. ते निघताना मी नमस्कार केला. त्यांचं पुस्तक त्यांनी मला सप्रेम दिलं आणि म्हटलं, अमृताजी कुछ तो आशीर्वाद दीजिए. अमृताजी बाईंनी माझ्या डोक्यावर हात फिरवला. तो क्षण अमृताचा होता आणि हात फिरवून अमृता प्रीतम म्हणाल्या, प्रवीणजी कलाकार को कला का ही आशीर्वाद चाहिए. ते वाक्य सोबतीला घेऊन आजच्या दुपारच्या या क्षणापर्यंत मी इथे आहे. कधी नाही. कला म्हणजे ती सरस्वती. व्यक्तींचे आशीर्वाद महत्वाचे असतील, पण सरस्वती जेव्हा आशीर्वाद देते तेव्हा धुक्यातून ध्रुवतारा आपल्याकडे येतो. धन्यवाद. तुम्ही तुमच्या जीवनात अनेक महान व्यक्तींना भेटला आणि त्यांना प्रश्नही विचारले. म्हणजे लता दीदींपासून अनेकांना भेटला आणि तुम्ही प्रश्न विचारले. मग प्रश्न विचारण्याचं धाडस तुम्हाला कुठून आलं आणि ह्या भेटलेल्या माणसांनी तुम्हाला काय काय उत्तरं दिली? विनोदजी खरं सांगू का, प्रश्न विचारलेच नाहीत. मी कुतूहलच छेडली. वा, प्रश्न काय विचारायचा दीदीनं? आशाताईंची मुलाखत मी घेतली, काय प्रश्न विचारणार? तुम्हाला मी सांगतो की आशाताईंची मुलाखत जेव्हा मला घ्यायला चतुरंग संस्थेने सांगितली मुंबईच्या, मी नकारच दिला होता. पण समुद्रापुढे काय बसायचं बादलीतल्या पाण्याने, शक्य नव्हतं. मी निमकरांना विनंती पण केली, विद्याधरजींना, तुम्ही एखाद्या उत्तम विख्यात संवादक घ्या, मुलाखतकार खूप आहेत आणि महाराष्ट्रात तर पुष्कळच आहेत म्हटलं. तर म्हटलं त्यांना तुम्ही बोलवा. आणि ते जेव्हा म्हणाले, आशाताईंनीच नाव सुचवलंय. आता हे काही काल्पनिक नाही, मी जाहीरपणे बोलतोय. याचं कारण असं, काही निमित्ताने, गाण्यांच्या निमित्ताने आम्ही जेव्हा भेटलो, आपण जसं कलावंत वाचतो तसा दुसरा कलावंत पण पहिल्या कलावंताला वाचतो की हा मुलगा काहीतरी विचारेल व्यवस्थित. तरी पण मला घाम फुटला होता. इथे माझ्या आईचं मला इथे उल्लेख करावा असं वाटतो. म्हणजे तुमच्या आत्ताच्या कुतूहलासाठी मी बोलतोय की काय विचारलं प्रश्न, की आईला म्हटलं, अगं मी नाही म्हणतो का मुलाखतीला, भीती वाटते मला. दोघांचा वाटा आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला उदाहरण पण आवडेल, तुम्ही म्हणा जाऊ दे बोलत राहा म्हणून. तर आई म्हटलं, सोडू का गं, मला भीती वाटते. आशाताई म्हटलं, समुद्र आहेत, काय बोलणार मी. मी आईशी या गोष्टी आजच्या मराठीत बोलायचं तर शेअर करायचो. आणि आई देवपूजा करत होती. पटकन ती म्हणाली, ते वाक्य तुम्हाला काय वाटतंय माहिती नाही. आई पटकन म्हणाली वाती वळता वळता, म्हटलं, अरे आशाताई समुद्र आहेत, मी काय करू. मरायचं तर समुद्रात, डबक्यात कशाला. काय स्ट्रोक दिलाय तिने. हे सांगायचं कारण काय आहे माहितीये का, की प्रश्न कोण विचारतो माहितीये का, काही समोरच्याला भीती काय वाटत नाही. अगदी कोणी बृहस्पती बसो, कडममुनी बसोत, विश्वामित्र बसोत, बिस्मिल्ला खा बसोत, बस मी विचारीन. नाही, मुळात तुमच्या कुतूहलांना आदराचा आणि त्या आदराच्या आत तेवणाऱ्या उत्सुकतेचा, ओंजळीचा स्पर्श असला पाहिजे. ते आहे संवादकाची ती भूमिका आहे. हे सांगताना पुढे मी म्हणेन की आशाताईने मी जे 1-2 प्रश्न विचारले, कुतूहल म्हणूया, ते तुम्हाला ऐकल्यावर कळेल की का आहे. म्हणजे तो जो संवाद आहे विनोद साहेब, तो केवळ स्टेज पुरता राहिला नाही. अजून 10-12 मिनिटं मला दिलेली शिल्लक आहे म्हणून मी सांगेन, ऐकायला कोण होतं हा उत्तरातला भाग नाही. पण काही वेळेला काय होतं माहितीये का, अन्नावर तो प्रेम करतो पण रांगोळीवर पण करतो ना. पहिल्या रांगेत कोण होता ऐकायला मुलाखत, बाबूजी, स्वरतीर्थ, सुलोचनाबाई, सीमादेव, रमेश देव, सगळी मंडळी अशी सगळी, म्हणजे नक्षत्र मंडळ असं तिथे. आणि आशाताई आणि मी आणि अरुण दाते बरोबर होते.
त्यांच्याबरोबर म्हणजे दोघांच्या मुलाखत. आशाताईनं मी काय विचारलं, आशाताई गाण्यात तुम्ही वय कसं लपवता? आता ते उत्तर काय वेगळं दिलं ते वेगळंच आहे. आता हा प्रश्न आहे का कुतूहल आहे? कुतूहली. मला तुम्ही सांगा ना. कुतूहली. प्रश्न असला काय विचारलं, काय आशाताई मग काय, मग गाणं गाताना तुम्ही भूमिकेचा काय काय बोललो असतो, वय कसं लपवता? नंतर एक मी कुतूहल त्याला विचारलं, ताई कलावंताच्या आयुष्यात दुःखाचा वाटा काय? आशाताईंचं पहिलं वाक्य होतं, विनोदजी, त्या म्हणाल्या, प्रवीण, सुखी माणूस कधी कलावंत होऊच शकत नाही. वा वा. टाळ्यांचा गजर पुढे आणखीन होईल तो एवढ्यासाठी ती मुलाखत तिथेच न राहता ध्वनिमुद्रित झालेली मुलाखत मी उतरवली, लिहिली आणि नंतर 8वीच्या पाठ्यपुस्तकात 10 वर्ष मुलाखत कशी असावी म्हणून ते घेतली गेली. माधवराव राजगुरू तेव्हा समन्वयक आणि तिथले सल्लागार होते, प्रमुख होते, त्यांना मी श्रेय देईन. म्हणजे याचा अर्थ तिथल्या तिथे उरता कामा नये. आज आपण जे बोलतोय ते बोलताना इथे बसलेल्या 900,000 लोकांपैकी जर छेडली गेली काहीही, अजून पाहिजे होतं, हे कुतूहल आहे, अमुक आहे तमुक आहे, तर मी बोललो आणि आपल्या कुतूहलाला अर्थ आहे. नाही तर मग संमेलनातला एक भाग असतो, तोंडी परीक्षा किंवा ते पोलीस चौकीमध्ये येऊन काय घेतात ना, काय तो शब्द जवान नाही, वेगळा शब्द आहे काहीतरी, काय घेतात तुम्हाला माहिती आहे? FIR नाही. तर असे विचारलं पटापट प्रश्न, असं काहीतरी होतं ते, अमुक काय तमुक काय तमुक काय. एकदा तर मुलाखतीत मला जन्म कुठे झाला, कुठल्या गावी झाला, फक्त मी किती पाऊंडाचा होतो एवढंच नव्हतं विचार. याला काय अर्थ आहे? काय मी काय असं कोणी लागून नाही गेलो परंपरेचा, कोणी महान, मला माहिती आहे माझ्या मर्यादा काय आहेत त्या. असो, तेव्हा मला वाटतं की कुतूहल छेडली गेली, जशी आपण गप्पा मारतोय. आशाताईंचं तुम्ही सांगितलं, पण लता दीदींचं पण सांगितलं पाहिजे. हो का? बापरे. तर चित्रपटांच्या गीतांच्या निमित्ताने दीदींचा सहवास, स्टेजवर अशी मुलाखत मी नव्हती घेतली, पण मी काय करायचो माहिती आहे का, थोडासा मी ना काय म्हणूया त्याला, स्वार्थी शब्द चुकीचा आहे, पण मी माझी ओंजळ कायम जपून ठेवले. माझ्याच कवितेच्या ओळी आहेत ज्या स्वतःच उद्धृत करणं वेडे पण आहे, मला माहिती आहे, पण इथे सांगावशा वाटतात की तृष्णेचा घट हा, तृष्णेचा घट हा धन हे माझे, जळ हे भवती गमले ओसे, पहिलं तिरीचा मेघ हो हृदया, साध दे हृदया, साध दे हृदया. तुम्ही गीत ऐकलं असेल, आरती अंकलीकरांनी गायले, श्रीधरजींचं संगीत आहे, श्रीधर फडकेंचं. तर त्यातली जी ओळ आहे, तृष्णेचा घट, म्हणजे ही तहान की मला विनोदजी तुमच्याबरोबर मी 1 तास प्रवास करतोय तर मला तुमच्याकडनं टिपता काय येईल, मला समृद्ध काय होता येईल. दीदींचं थोरपण विश्वजाहीर आहे, मग गाण्याबद्दल काय विचारू, कशा करता ते सिद्ध आहे. पण मग मी दीदींना साध्या अनौपचारिक गप्पात काय विचारलं माहिती आहे, अगदी साधं वाटेल पण कुतूहल, दीदी ऐका, ती बाहेरची शाळकरी मुलं आहेत ना वरची, त्यांना कदाचित भूक लागली असेल, जरा त्यांना त्यांची सोय करायची विनंती, काहीतरी वेगळेपणाने, कारण सगळ्यांनाच लागली असेल खरं तर, पण तरीही ऐका, आज बोलण्याची माझी संधी आहे. तर दीदीला किती साधं विचारलं असेल, काही गाण्याबद्दल नाही, तेव्हा पण त्यांचं वय 75-77 असेल, इतक्या ज्येष्ठ ध्रुवतारेचं वय काढू नये, पण सोयीसाठी म्हटलं, दीदी आता तुम्हाला, आता आपल्याला आराम करावा असं वाटत नाही का? साधा प्रश्न, एवढं काम केलं, आराम नाही करावा असं वाटत? पटकन त्याने उत्तर काय दिलं माहितीये, प्रवीण, मी ना आरामाने आजारी पडते. आणि तेव्हा मला शोध लागला, तो रोटरीच्या या साहित्य संमेलनात सांगायचं कुठे, तेव्हा मला शोध लागला, धावतो तो झरा, थांबतं ते डबकं, डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस येतात. कितीतरी हो. माझा छकुला नावाचा चित्रपट होता, माझा छकुला, त्यामध्ये एक साधी ओळ होती, ती एक लोरी नाही म्हणतायत, पण आई मुलाला खेळवते असं गाणं, माझा छकुला माझा सोनुल्या, किती करशी खोड्या भारी, म्हणे खटाळ दुनिया सारी,
गाणं तुम्ही ऐकलंही असेल किंवा ऐकू शकाल. मी गुणगुणू पण शकणार नाही, कारण या जन्मी ते नाही आहे माझ्याकडे, गळा आगळा आहे. तर ध्वनिमुद्रण चालू असताना दीदीने असं जवळ बोलवलं, प्रवीण आलेत का, त्यांना जरा आत बोलवलंय. AC मध्ये घाम फुटला हो, वातानुकूलित. मी भातानुकूलित झालो. म्हटलं काय दीदी, एक छोटं अक्षर आपल्याला बदलता येईल का याच्यात, अजून घालता येईल. म्हटलं काय. तुम्ही लिहिलंय, कसा बोलतो चिमणा, काय कसा हसतो चिमणा, कसा बोलतो देखणा, काहीतरी. तर एक करता येईल का, कसा बोलतो ग चिमणा, ग ग टाकता येईल. ऐका, माझ्याकडे बघत होत्या त्या. आता मी म्हटलं की दीदी आहेत म्हणून मी लगेच भारावून हो या. आता तुम्ही म्हणता ना कुतूहल काय. म्हटलं दीदी पण आपलं जे वृत्त आहे, मीटर आहे, त्या दृष्टीने ग अक्षर जास्त होत आहे. आणि मग मी म्हटलं का वाटलं तुम्हाला की इथे ग हवाय. आता उत्तर आहे का. मुलाखत नव्हती पण झाली नाही का. ग टाकावं असं का वाटतं. अवाक, मी अवाक. तुम्ही पण व्हायला हरकत नाही. दीदी म्हणाल्या आई मुलाचे लाड करते ना, मग कसा हसतो ग, कसा हसतो चिमणा च्या ऐवजी कसा हसतो ग चिमणा असं केलं तर आईला पडद्यावरच्या त्या बाळाचे लाड करून गाल कुस्करून मुका घ्यायला अवधी मिळेल. डोळ्यात पाणी आलं. त्या पाण्याला गुलाब पाण्याचा स्पर्श होता. आणि मग दीदीला म्हटलं दीदी, एरवी माणसाला गची बाधा होते, पण आपल्या गची राधा झाली. त्यांना नमस्कार. ग्रेट, उत्तुंग. हे सगळं प्रेक्षकांना ऐकवायचं होतं म्हणून मुद्दाम हे प्रश्न विचारले. बालवाङ्मयात सुद्धा सर आपली कामगिरी उत्कृष्ट अशी, बोका अजिंक्य फुलण्यात मौज आहे. आजच्या पिढीला अशी पुस्तकं वाचायला मिळत नाही की त्यातला अद्भुत रस, कुतूहल सगळं हरवत चाललंय. मुलांना सारखं काहीतरी गंभीर शिकवलं पाहिजे आयुष्यात, हे वाच म्हणजे काहीतरी पुढे जमेल, अमुक होईल. त्यांचा आनंद काढून लेखक घेतायत का असं वाटतं का तुम्हाला. मला स्वतःला असं वाटतं ना की आपण ना आपल्या बालपणी कसे होतो हेच लक्षात घेऊन लिहित असतो. म्हणजे मी बालवाङ्मय लिहिताना मी 10 वर्षाचा कसा होतो असं म्हणून नाही चालणार. आजच्या 10 वर्षाच्या मुलाच्या जाणीवा काय आहेत, त्याच्या संवेदना कुठपर्यंत पोहोचल्या आहेत. म्हणजे आजच्या लहान मुलाला सुद्धा माझं बालसाहित्य जर पोरकट वाटलं तर मी कमी पडलो. मित्रमैत्रिणींनो, त्या वळणावरची एक प्रगल्भता असते. आणि मला वाटतं की लहान मुलं आजची आणि त्या वेळची पण, तुम्ही आणि मी पण लहान असताना आपण उत्सुक होतो. आपली उत्सुकता संपली आणि घोकमपट्टी आणि पाठांतर यांनी आपली रंध्र मिटवून टाकली आणि आपण बत्थळ होत चाललो. पण लहान मुलं म्हणजे धावत्या झऱ्यासारखे असतात हो. माझे इतके अनुभव आहेत. मी बालवाङ्मयाच्या मागची माझी भूमिका सांगताना मी सांगेन, एकदा मी नाही का शाळेमध्ये मी प्रमुख वक्ता होतो आणि मी बोलायला सुरुवात करणार तेवढा तो 6वी 7वीचा एक मुलगा आला आणि त्यांनी एक शोभेच्या झाडाची कुंडी उचलून आणली 2 मित्रांबरोबर आणि माईकच्या जवळ ठेवली. आता मी गप्प राहावं की नाही, म्हणजे बोलताना गप्प नाही राहणार. आणली तर गप्प. मी पण जरा काही वेळेला अपमान निमंत्रित करतो आपण. मी त्या लहान मुलाला म्हटलं, अरे माझ्या मनोगताचा आणि या झाडाचा काही संबंध नाही, कशा करता झाड आणून ठेवलंस, काय कारण. सटकून तो बोलला, हो सर बोलताना मध्ये मध्ये तुम्हाला ऑक्सिजनची गरज लागेल. त्याला काही माझा अपमान नव्हता करायचा. मी त्याला उगाच विचारलं, त्याने पण मजेने केलं. आता अशा मुलाला मी जर फक्त माझ्या बालपणचं लिहिलं तर कसं चालेल. त्यामुळे मला वाटतं की मुलं बुद्धिमान आहेत, प्रतिभासंपन्न आहेत, हे ओळखून लेखन असलं पाहिजे. मग ती परिकथा असेल. आज विचार करा, मी उल्लेख करीन आदरणीय जयंत नारळीकरांचा. थोर शास्त्रज्ञ तर होतेच, पण मी तर म्हणतो की श्रेष्ठ बालवाङ्मयकार.
त्यांनी जे वाङ्मय लिहिलं, त्या गोष्टी लिहिल्या. मंगलाताई नारळीकरांनी गणितावर जे संशोधन केलं ते अगणित आहे, अफाट आहे. तुमच्या माझ्या बालपणी सुमती पायगावकरांनी केलेले अनुवाद अफाट आहेत. आणि बघा तुम्ही त्या त्या काळामध्ये कविवर्य भारातांबे असोत, कुसुमाग्रज असोत, ही सगळी मंडळी वेळ काढून बालवाङ्मय लिहायची. याचं कारण त्या बालकाच्या पोटातच उद्याचं ज्येष्ठ वाचक आहे. त्या बालवाचकाचं पोटच जर रिकामं ठेवलं तर तो एक बुभुक्षित असा शुष्क, फक्त विकास, मेंदूचा विकास आणि काळीज मात्र भकास असं होईल. त्यामुळे लालित्य पाहिजे बालवाङ्मयात, कल्पनारम्यता पाहिजे, प्रासादिकता पाहिजे. आणि मला वाटतं की आपले नवे जे उत्तम लेखक आहेत, मी विनंती करेन की त्यांनी वेळ काढावा या बालवाङ्मयासाठी. खरं म्हणजे कर्तव्य आहे प्रत्येक लेखकाचं बालसाहित्याला वेळ काढणं. आत्मस्तुती करेन मी, आपण मला संधी दिल्यामुळे. खरोखर केवळ ललित वाङ्मय आणि माझी इतर पुस्तकं नाहीत, माझी बालवाङ्मयाची पुस्तकं पण तेवढीच आहेत. मी केवळ इथे बोलतोय म्हणून दिलीप राज प्रकाशनने आत्ता माझी 5 पुस्तकं, मी म्हटलं मोहित बर्वेंना की आपल्याला सूत्रच ठेवायचं, रंजन, अंजन आणि सृजन. आणि हे सूत्र घेऊन आम्ही देखणी पुस्तकं ती आली. आजही प्रतिसाद येतो, मुलं वाचतात. मी पुन्हा एकदा सांगतो, मुलं वाचतात, फक्त मुलं काहीही वाचत नाही. ती 2-4 पानं वाचल्यावर त्यांना कळतं, अरे आत्ता मी काल परवा त्या पुस्तक उत्सवात एक रमलेला लहान मुलगा पाहिला. मी पाठीवर आठवून म्हटलं, काय वाटतं रे पुस्तकं पाहून? विनोदजी, त्यांनी उत्तर दिले ना, काय प्रतिक्रिया तुमची होईल माहिती नाही मला, आता दिसेलच. पण म्हटलं काय वाटतं रे पुस्तकं पाहून? त्याला काही मी कोण माहिती नव्हतं, मी जनरल विचारलं आणि माहिती नव्हतं ते बरं झालं. तर म्हटलं काय वाटतं? तो म्हणाला, माझ्या डोळ्यांना पाणी सुटले. म्हणजे भूक लागल्यानंतर अन्न पाहिल्यावर जसं तोंडाला पाणी सुटतं, तशी पुस्तकं पाहून डोळ्याला पाणी सुटणं, क्या बात आहे हो. अशी मुलं आहेत हो. हळूहळू काय करतो माहिती आहे आपण? ते लहान मुलाला अक्का आली, प्रौढ करतो. प्रौढ म्हणजे मॅच्युअर नव्हे, वृक्ष आणि अमुक करतो. बस सतत त्याचा बोनसाय करायचं. फांद्या फुटूनच द्यायच्या नाहीत, पारंब्या येऊच द्यायच्या नाहीत. आमच्या एवढ्याशा संत्र्याला केवढी फळं लागतात. आमच्याकडे नारळाचं झाड एवढंच आहे. आमच्याकडे वटवृक्ष पाहिलात, कुंडीत किती डौलदार आहे. अरे तो तुम्ही विज्ञानाचा प्रयोग करता, तो तुमचा प्रयोग असेल, पण ते विज्ञान अज्ञान जेव्हा लहान मुलावर प्रयोग करतं, तेव्हा त्याच्यातून एक न वाढलेला विकृत माणूसच निर्माण होतो. नका करू तसं, नका करू तसं. कसदार वाङ्मय द्या रे, द्या रे, द्या रे. सध्याच्या कवितेंबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि बदलत्या कवितांच्या प्रवाहांविषयी तुमचं मत काय आहे? आणि अजूनही आपण बोरकरांपासून जुनीच नावं घेतो. नव्या कवी त्या दर्जाचं लेखन का करत नाहीत किंवा काय कमी पडत असेल त्यांच्या? आता मी सांगू का की हे विधान तुम्ही म्हणजे त्याचा गैरसमज किंवा वेगळं काही करू नका. काय झालं माहिती आहे का की माझ्याकडे एखादा कवी येतो, नवा म्हणा जुना म्हणा कवी येतो. सर प्रस्तावना द्याल का? पहिला प्रश्न. म्हटलं किती लिहिले आहेत? 6 लिहिले आहेत. म्हटलं 6 कवितांना प्रस्तावना आणि पुस्तक कोण काढतंय? मीच काढतोय. मला आहेत तेवढे पैसे? हो आहेत. काही जण तर आईचा दागिना पण गहाण टाकला. मी म्हटलं अरे एक मला तू सांग की एखाद्या पुस्तकांच्या उत्सवात जाऊन किंवा बुक डेपोमध्ये जाऊन हे पुस्तक तुझं का विकत घ्यावं लोकांनी? आपण जेव्हा जातो, तुम्ही म्हणाला ते बरोबर आहे की तिकडे गेलं की आपण पुन्हा जिप्सी मागतो, पुन्हा सुरेश भटांचा रंग माझा वेगळा मागतो. का? तर त्या कवितांनी दिलेला आनंद आपल्या मनामध्ये काही दिवस असतो. नव्या कवींची पुस्तकं येऊ नये ते माझं मत मुळीच नाही, पण मासिकांसारखी माध्यमं आहेत, व्यासपीठ आहेत, अमुक आहेत, ती काही न करता केवळ 35,000 रुपये आहेत म्हणून 500 प्रती काढायच्या. मी नेहमी म्हणतो की लग्नपत्रिका प्रसिद्ध होतात, छापल्या जातात आणि कविता संग्रह प्रकाशित होतात. छापणं आणि प्रकाशित होणं, छापणं आणि प्रकाशित होण्यातला फरक आहे.
कळत नाही आहे. त्यामुळे मी सांगेन, आपल्याला जे जाणवतं ते लिहा, पण जरा चर्चा पण करा. थोडं चर्चा तर करा, परिष्करण करा. म्हणजे मला आठवतं की सत्यकथेच्या श्रीपू भागवतांची पत्र माझ्याकडे कितीतरी दिवस होती, की त्या पहिल्या कवितांवर ते रेग मारून सांगायचे की बाकी जमले कविता, पण ही ओळ अजून तेवढी परिपक्व वाटत नाही. मग तेव्हा मी असं समजायचं का की श्रीपूंनी माझ्यावर अन्याय केला? नाही आहे. म्हणजे संपादक जे आपल्याला हवे असायचे, ते जे संपादक आज तरुण मुलांना कितपत हवे आहेत याचा शोध घेतला पाहिजे. फेसबुक सारखी जी माध्यमं आहेत, ज्याच्याकडे कदाचित तुम्ही पुढे याल, पण मित्र हो, तुम्ही त्याच्यावर ते टाका, तुम्हाला टाकायचं तर मी पण कदाचित त्याच्यावर लेखन करत असेन. पण न वाचता अंगठ्याने जी फुलं येतात त्या धुक्याला तुम्ही सत्य मानू नका. हरकत नाही, स्वतःला ते कळलं पाहिजे. त्यामुळे मी सल्ला वगैरे देणार नाही, कारण माझ्याकडे ती पात्रता नाही आहे. पण एकच सांगेन, कवितांचा आनंद घ्या. जर कवींची परंपरा माहितीच नाही आहे तर काय आहे. पण इथे जाताना मी सांगेन, तुलनेने हा शब्द मी जपून वापरतो. ग्रामीण महाराष्ट्रातली जी मुलं लिहित आहेत ती मला अधिक वेगळं वाटतं, अधिक कसदार वाटतं. हो, अक्षरशः बोली भाषेचे एवढे रंग त्यांच्याकडे आहेत. आता ती पण कविता, तो जो एक विशिष्ट प्रवाह होता सुरुवातीला आक्रमणाचा, थोडा क्रांतीचा, एकदम चिडल्याचा, थोडी आता ही पुढची पिढी पण शांत झाली आहे. आणि मग शेतकऱ्यांची सुखदुःख, झाडांची मनोगत, मातीत भिसळलेलं रसायन, असे त्यांचे विषय गुण व्यक्त होतात. आणि मला वाटतं की ते उत्तम चांगल्या रीतीने मराठी साहित्य हे ग्रामीण भागातूनच येत आहे. मी कवीनाच नाही आणि मी कुणालाच लेखनाला सल्ला न देताना मी विनंती करेन की पूर्वसूरी जे आहेत त्याचा आनंद मुळामध्ये आपण घेतो का? आपल्या कवितेला कोणी जर बरं नाही म्हटलं तर तुम्ही ते कसं घेता? विनोदजी, सुरुवातीला भावगीतांचं बाळ घेऊन मी यशवंत देवांकडे गेलो आकाशवाणीत, वय वर्ष 21-22. मला बोलले 8 दिवसांनी या. 8 दिवसांनी गेलो, माझ्या समोर ते बाळ टाकलं. म्हटलं देवसाहेब हे माझं नाही आहे का? कशावरून? मी निळ्या रंगात लिहिलं होतं कविता, हे लाल रंगात आहे. देवसाहेब म्हणाले म्हणूनच त्या तुझ्या आहे. आणि त्यांनी प्रत्येक भावगीत लाल पेन घेऊन तपासलं होतं, कुठे यतिभंग आहे, कुठे अक्षर वाढतं, वृक्षाच्या ऐवजी तरू पाहिजे का, तरूच्या ऐवजी झाड पाहिजे का, संध्याकाळच्या ऐवजी सांज पाहिजे का, सांजच्या ऐवजी सायंकाळ हवंय का. एक एक गोष्ट त्यांनी माझ्याकडून 3-4 तास शाळा घेतली माझी. आकाशवाणीच्या पायऱ्या उतरताना मी गीत लेखनाच्या अभ्यासाच्या पायऱ्या चढत होतो. केवढे मोठे कवी संगीतकार हो, ज्यांच्या बरोबर नाग देशपांड्यांपासून पाडगावकर, इंदिरा संत सगळ्यांनी लिहिलं, ते संगीतकार लाल पेन घेऊन माझ्या तपासतायत. लगेच जर त्यांनी सांगितलं असं की ठीक आहे 25 पैकी 4 बऱ्या आहेत, मी लावतोच चाली, नाही. माझं आवडतं वाक्य मी तुम्हाला मुद्दामून सांगेन, वेगळे रस्तिकेत म्हणून, देव ज्याच्या चुका काढतो त्याला पुढे चुकचुकावं लागत नाही. मित्र, म्हणून मी सांगेन की एखाद्याच्या कविता मला नाही बऱ्या वाटल्या किंवा आवडल्या तर तुम्ही माझा म्हणून शेरा समजू नका. शब्दावर प्रेम करणाऱ्या तुमच्या एका मोठ्या मित्राचं हे सांगणं आहे. ते ममत्व पाहिजे ना, ती विनम्रता पाहिजे की नाही? मला वाटतं पाहिजे. धन्यवाद. तुम्ही विषय काढला, सोशल माध्यमातून व्यक्त होणं सोपं आहे, पण ती प्रतिभा आहे का नाही बघितलं जात नाही. आणि आता यायचा सुद्धा मोठा धोका आलेला आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा. तर कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाच्या बुद्धीवर मात करेल का, कवीच्या प्रतिभेवर मात करेल का? तुम्हाला काय वाटतं? एका प्रश्नात तुम्ही 2 प्रश्न वेगळ्या पद्धतीने का कुतूहल गुंफलेली आहे. तुम्ही अभिव्यक्तीचा मुद्दा काढला. आता माझं मत नाही पटलं तुम्हाला तर ते माझं आहे. बघा, सगळंच व्यक्त होणं अभिव्यक्त होणं असतं का? बघा, अभिव्यक्तीमध्ये जेव्हा अभि म्हणतो, अभिनंदन, अभिजात, अभिवादन, अभिव्यक्ती म्हणतो आपण त्यावेळेला, तेव्हा व्यक्त होणाऱ्याची काही जबाबदारी असते की नाही? चौकात उभं राहून 4 शिव्या देणं म्हणजे अभिव्यक्त होणं आहे का?
आज तसं होत आहे. म्हणून माझ्या मगाच्या मनोगताचं छापील जे तुमच्याकडे रूप आहे त्याचं शीर्षकच मी असं दिलं होतं, व्यक्तीला अभिव्यक्तीकडे घेऊन जाते तीच मराठी भाषा, तीच भाषा आहे. आज काय झालं माहितीये का, उचलली जीभ लावली टाळ्याला, कोण बोलणार. आणि शेवटी काय होतं माहितीये का, तुम्ही आणि मी विचार करतो नको बाबा फंदात पडायला. काल कोयना एक्सप्रेसनी पुण्याला येताना 5 वर्षाची एक मुलगी असेल, इतक्या मोठ्याने तिने इतकी शिवराळ गाणी लावली होती अशी मोठ्या आवाजात. तिने स्वतःहून नसेल लावली, तिच्या घरातल्यानी लावून दिली असतील. तुम्हाला खरं सांगू मी तुम्हाला, कशाला खोटं बोलू, 4-5 वेळा मी विचार केला की ते बंद कर, मला वाचायचंय, मला टिपण काढायचंय, सांगू की नको. तिच्याबरोबर अजून कोण कोण आहे, तिचे वडील उंचेपुरे आहेत का बलदंड, अजून 4-5 जण आहेत का. आता मला विचार करा की ती जी ऐकत होती ती अभिव्यक्ती आहे का. मग आपण थोडे घाबरतोच ना. निर्भय व्हा सांगणारी माणसं ही भयग्रस्तच असतात. त्यांच्या भोवती किती असतात त्यांना सांभाळणारे, आपल्याजवळ कोण आहे, आपण पटकन जातो बाजूनी. आज तसं झालंय. खरं सांगू तुम्हाला, हे तुमच्या कुतूहलातलं उत्तर आहे की नाही माहिती नाही, पण ना मला एक छुपं युद्ध वाटतंय की 2 गोष्टी बऱ्या देताना 4 इतक्या वाईट द्यायच्या की पिढी त्यात गुंतली पाहिजे. 2 बदाम द्यायचे आणि 4 परवाची भजी द्यायची, पुन्हा तळलेली, त्याचा मोह होतो. सहजगत्या रील बघताना एखादं सुधा मूर्तींचं छान वचन छान लागलं म्हणून बघावं, तर लगेच ते पुढे सरकून जावं, तर खाली बिभत्स काहीतरी असतं. आज लहान मुलांना तो विवेक नसतो ना, कारण तो विवेक आपोआप नाही निर्माण होत. त्यामुळे मी सांगेन की याचं काही असं उत्तर किंवा छूमंतर नाही आहे, सामाजिक भान एकत्र पाहिजे. त्यामुळे मी इथे प्रेमाने सांगेन की माध्यम शाळा पण निघाल्या पाहिजे. माध्यम हाताळायचं कसं, जसं पुस्तक कसं वाचावं, गाणं कसं गावं, कथ्थक किंवा भरतनाट्यम कसं नाचावं शिकावं, याचे ज्याप्रमाणे अभ्यास वर्ग असतात त्याप्रमाणे मोबाईल असो ही साधनं काय बघावं, किती बघावं, कुठे बघावं, कोणीतरी शिकवायला पाहिजे, ते सांगायला पाहिजे. आज ते शिकवलं जात नाही. पूर्वी मूल रडायला लागल्यानंतर त्याच्या तोंडात चोखणं द्यायचे लाकडी आणि तो तिकडे बसायचा. आज मोबाईल हे चोखणं झालंय की बस, आज मुलंच आई वडीलच देतात, तो अमुक खेळ कर, ती त्याच्यात रम्मी आहे, ती खेळ बघ. आणि तो 22व्या वर्षी उघडदार असं करत आला की ये क्या हुआ, कब हुआ, अरे कब हुआ क्या, या बिया तूच पेरल्या नस. म्हणून मला वाटतं की व्यक्त आणि अभिव्यक्त मधला जो फरक आहे तो जरा समजून घेऊया. आणि नंतर तुम्ही जे म्हटलंय की कृत्रिम बुद्धिमत्ता ही कधी मात करेल का, कृत्रिम बुद्धिमत्तेमधल्या कृत्रिम मध्येच असं आहे, करूच शकत नाहीये. म्हणजे मी प्रतिकात्मक बोलीन, छोटासा कवी असल्यामुळे, कितीही कसदार पावडरची दुधा आली, पावडरी आल्या, आईच्या दुधाला कधी सर येईल का, येईल का. हे केवळ प्रतिकात्मक वाक्य नाहीये, बघा तुम्ही त्याच्यात खोल जाऊन, शक्यच नाही ना. तुम्ही 2 हिरवे हिरवे शब्द जर फीड केले, दे कविता, हिरवे हिरवे केलं फीड, तर हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे कसं येईल, कसं येईल, कसं. मखमल आणि मखमाल तो काना का दिला बालकवींनी, ती काही प्रिंटिंग मिस्टेक नाहीये, मुद्रण दोष नाहीये. मखमलची मखमाल तेव्हाच होते की जेव्हा अनवाणी तळव्यांनी आपण जेव्हा हिरवळीवर जातो तेव्हा जे स्पर्श संवेदन थरारून टाकतं ती मखमाल असते. हे कसं येईल. माझ्यातल्या अध्यापकाला, माझ्यातल्या लेखक कवीला, माझ्यातल्या वक्त्याला ही भीतीच वाटत नाही कधीच. कारण मला भीती वाटणं याचा अर्थ मी आतापर्यंत बोलत होतो ते कृत्रिम आहे. कसं आहे, ओव्हन मध्ये भाकरी गरम होते ते ठीक आहे, पण वीज गेल्यानंतर ओव्हन बंद झाल्यानंतर चुलीवर तर गरम करता येईल. त्यामुळे तशा तऱ्हेच्या साधनांची मदत घेऊ नये असं नाही, पण जो सुगंध आहे, मी अध्यापकांना इथल्या सांगेन
इथल्या लेखक, कवी, पत्रकार, वाचकांना प्रेमाने सांगेन की आत्मभान पाहिजे आपल्याला, की बस हे माझं जे ताजेपण आहे ते मला जपायचं आहे, आणि ती श्रीमंती आहे. हो, एकदा तर असं झालं की एक मोठा पंचतारांकित हॉटेलमध्ये हॉल होता आणि विख्यात आले होते ते वक्ते, आणि त्यांचा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन होतं. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, नामवंत होते, हातात काठी होती, पडदा होता, आणि त्यांनी सुरू केलं. काही काही लोक बघत होते, कंटाळले होते पण बघत होते, चाललं होतं सगळं. पॉवर पॉईंट काय होता तो मला पॉईंट कळला नाही, पण 8-10 मिनिटांनी विनोद साहेब वीजच गेली, जनरेटर नव्हते, त्यांना पुढे सुचलंच नाही, काही नाही. आता नाही मला सांगता येणार, मला म्हणायचं आहे, पुन्हा कंसातलं जे वाक्य आहे न लिहिलेलं ते कृपया ऐका. म्हणून ते कुणी करू नये असं म्हटलंय का? नाही. समजा इथे काय असेल तर करावं, पण माझी एक वक्ता म्हणून तयारी पाहिजे की काही हो, मी तिथे मध्ये उभं राहून बोलीन, शीर्षासन करून बोलीन, आणि माझ्या प्राणात प्राण असेपर्यंत माझ्या रक्ताचं पाणी करून मी इतकं उत्कटपणे बोलीन, सगळीकडे काळोखिट्ट जाऊन वीज जरी गेली तरी दवण्यांच्या बोलण्यात जी वीज पाहिजे ते 1000 प्रेक्षक थरारून गेले पाहिजे. हे नसेल तर काय, काय आहे ती कृत्रिमता आतमध्ये आहे. अहो, अभिजात अशा त्या ग्रामीण गुलाबाचा जो सुगंध आहे ना, तो कितीही खत पाणी देऊन, रासायनिक देऊन, तांबड्याचे मोठे आणा, छान दिसतील, तरी मंच कदाचित सजेल, पण फुलपाखरू तिकडे बिरबिरत येणार नाही. सरांना आपण किती ऐकलं तरी वेळ संपेल, पण सरांच्याकडच्या अनुभवाचा साठा संपणार नाही. मी फक्त तुम्हाला एक विनंती करतो की आपण शेवट तुम्ही एखादी तुमची आवडती रचना सादर करा कवितेची, आपण समारोप करूया. ठीक आहे, समारोप तर करावाच लागतो ना, किंवा तरी करूया. पुन्हा मी आभार मानेन की कदाचित फार चांगलं केलं या रोटरी साहित्य संमेलनाने. मला भाग्य वाटतं, पुष्कळदा 20-25 मिनिटाच्या अध्यक्ष मनोगतात जे निसटतं, जे सांगायचं राहून जातं, ते तुमच्यासारख्या समर्थ संवादकाकडून. आणि खरंच हे मी उगीच बोलत नाही, तर मी विनोदजींना गेली 25-30 वर्ष आमची शब्दमैत्री आहे, स्नेह आहे. सातारच्या सुद्धा एका उपनगरी अशा संमेलनात त्यांनी संवाद साधला होता, आणि आता 99वं संमेलन आदरणीय विश्वासजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होते. त्या एका ऐतिहासिकच उत्तम घडणाऱ्या साहित्यिक त्या संमेलनाचे हे आदरणीय कार्याध्यक्ष आहेत. टाळ्यांचा गजर तुम्ही त्यांच्यासाठी केला पाहिजे. आणि मी आपल्याला निमंत्रण देतोय, त्यात माझा सहभाग काही नसेल, पण खरोखर साताऱ्याच्या सुंदर गारव्यात अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी या संमेलनाला रसिकांनी नव्या पिढीला घेऊन जावं. लेखक बघणं, पुस्तक बघणं हा एक वेगळा आनंद आहे. कदाचित रोटरी साहित्य संमेलनाच्या या दरवळणाऱ्या अशा सुरेख अशा तऱ्हेच्या एका दीपोत्सवाचा हा उडला भाग तिथे पण उजळेल हे मी सांगेन. खूप बरं वाटलं. मी पुन्हा मधुमिताताई, सगळे आमचे रोटरीयन मित्र यांचे आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तुम्ही सगळेजण इतक्या संख्येने थांबलात. पुण्यामधलं एक वैशिष्ट्य आहे की पहिल्या 2.5-3 मिनिटातच कळतं पुढे नेमकं काय होणार आहे आपलं. पण तरी तास, सव्वा तास, आणि मगाचं पण हे काही योगायोग नाही आहे, प्रेम जिव्हाळा आहे. मी प्रयत्न केला, आभार मानतो. येणाऱ्या नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देताना विनोदजी एकच सांगेन की आयुष्याचं जगणं झालं पाहिजे अशी पुस्तकं वाचूया. जन्माला येतो आणि मरतो ते आयुष्य आहे, पण मध्ये जर उद्दिष्टाचा चंद्र सापडला, उद्दिष्टाचं चांदणं सापडलं तर त्याचं जगणं होतं. प्रत्येकाने काही लेखन केलं पाहिजे, कविता लिहिल्या पाहिजेत नाही, पण जो व्यवसाय आहे, डोळे मिटताना जे आपण जे थोडे शुद्धीत असतो ना, थोडे नंतर शुद्ध हरपल्यावर कळतच नाही काय करतात ते. पण तेव्हा एक कळलं पाहिजे की विधात्या, ही पृथ्वी मी कदाचित सुंदर नसेल केली, पण मी कुरूप तर नाही केली, मी प्रयत्न तर केला. खरंच माझ्या परीने मी तुझी पूजा करण्याचा प्रयत्न केला,
मला दिलेल्या हातात दिलेल्या कर्मयोगातून ही मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि मग बघा पुढच्या वर्षीचा प्रत्येक क्षण आत्ताच्या क्षणापासून कसा जाईल, एखाद्या सतारेसारखा मंतरलेला जाईल, ही शुभेच्छा देतो. आणि थोडीशी माझ्या लक्षात असलेली आणि आजच्या मैफलीचा पुढे केव्हा तरी भेटण्यासाठी समारोप करताना जी कविता मला आठवते तेवढी मी म्हणेन. ऐकूया. कविता नंतर सुचते, कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. कविता नंतर फुलते. माझी कविता इतकी पोहोचली की प्रतिध्वनी यायला लागले हो, दाही दिशेत गेली. क्या बात आहे. मागे सतार बितार नाही ना, नर्तर करते. असो, कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. गाणे नंतर जुळते, आधी आपण गाणे व्हावे लागते. कविता नंतर फुलते. निळी रात्र वितळते. आता रंग बघा. निळी रात्र वितळते, केशर पहाट उजळते. निळी रात्र वितळते, केशर पहाट उजळते. हिरव्यागार पानांवर दवा सोने मिसळते. हिरव्यागार पानांवर दवा सोने मिसळते. आधी डोळ्यातूनच सारे चित्र पिऊन घ्यावे लागते. आधी डोळ्यातूनच सारे चित्र पिऊन घ्यावे लागते. चित्र नंतर सजते, आधी आपण चित्र व्हावे लागते. कविता नंतर फुलते, नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. आणि समारोप लोक करतात उलटा प्रवास. म्हणजे अनेक जण लोक करतात उलटा प्रवास. जगणे म्हणजे होतो प्रयास. म्हणजे उलटा प्रवास कळला. आधी कविता करायची आणि मग ती जगायची, कसं शक्य आहे? आधी गायचं आणि मग विचार करायचा. तुम्ही मगाशी छान शब्द वापरलात की आम्ही धुंद होतो. जसं तुम्ही झालात आता की धुंद झालायत. ही अवस्था बिन पिये हम तो जिये अशी आहे. धुंद आहे हो. आणि येतेच धुंदी, ही येतेच थरारून जाता. म्हणजे तुम्ही जर आता जर स्वतःला तपासलं त्या रक्तामध्ये सुद्धा एक स्वर्गीय मदिरा असेल. कारण ही ताकद शब्दांची आहे, माझ्या नव्हे. शब्द या रसायनाची आहे. पण काय करतात लोक? लोक करतात उलटा प्रवास. जगणे म्हणजे होतो प्रयास. सोन चाफ्याच्या बागेत सुद्धा बिलगत नाही कोठे सुवास. मित्र हो, जगणे नंतर कळते. आदरणीय विनोदजी, आपले खास धन्यवाद. जगणे नंतर कळते, आधी जगून घ्यावे लागते. जगणे नंतर कळते, आधी जगून घ्यावे लागते. आणि मग अशा जगण्यात मृत्यूलाही जपून यावे लागते. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. फुलून येऊया. धन्यवाद. धन्यवाद प्रवीणजी. आपण अत्यंत छान मुलाखत रंगली. आम्ही सगळे आनंदी समाधानी आहोत. धन्यवाद.